अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पदपथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही असा सवाल आता उच्च न्यायालयाने विचारलाय। उच्च न्यायालयाने महापालिका आणि पोलीस प्रशासनाला हा सवाल केलेला आहे। पदपथांवर अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहे। पदपथांवर अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरलेल्या पालिका आणि पोलीस प्रशासनावर आता न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत। अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पदपथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही असा सवाल उच्च न्यायालयाने पालिका आणि पोलीस प्रशासनाला विचारलाय। न्यायालयाचे निरीक्षण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मोकळे पदपथ सरकारने उपलब्ध करून देणे बंधनकारक। आपण मुलांना पदपथावरून चालावं असं शिकवतो, मग पदपथ नसतील तर आम्ही या मुलांना काय सांगणार। राज्य सरकार महापालिका प्रश्न प्रलंबित ठेवू शकत नाही, कठोर कारवाईची आवश्यकता आहे। अनधिकृत फेरीवाल्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना का नाही, सरकारने तातडीने कठोर पावलं उचलावीत। आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। देशपांडे सर, आपण पाहतोय आता उच्च न्यायालयाने आता या ठिकाणी पालिका आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत। पदपथ मोकळे करा यासाठी मनसे सुद्धा आक्रमक पाहायला मिळाली। मनसेने सुद्धा या संदर्भात आंदोलन केलेली आहेत। आता यावर आपली काय भूमिका असेल? मुळात असं आहे की 2012 ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता। म्हणजे आता जरी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटलं होतं की एक प्रत्येक शहरासाठी एक फेरीवाला धोरण तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबवलं पाहिजे। पण गेले 2012 ते आता 2024 जवळजवळ 12 वर्ष झालेली आहेत, मुंबई महानगरपालिकेने फेरीवाला धोरण राबवलेलं नाहीये। आज सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिशय कठोर आणि स्पष्ट गाईडलाईन्स आहेत की लोकांना फुटपाथवर चालायला मिळालं पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे। त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना सुद्धा विस्थापित न करता त्यांच्यासाठी एक फेरीवाला धोरण त्यांनी राबवलं पाहिजे। त्या धोरणाच्या संदर्भात पॉलिसीज तयार करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिलेले आहेत। पण गेल्या 12 वर्षामध्ये महापालिकेने याच्याबाबत कुठली कारवाई केली नाही। शासन सुद्धा या बाबतीत उदासीन आहे आणि आज काय पहिल्यांदाच उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले नाहीत। वारंवार हे सांगून सुद्धा मला असं वाटतं सरकार याच्यावर कारवाई करत नाहीये। ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे ते कुठे विधानसभेत याच्याबद्दल आवाज उठवताना दिसत नाहीत। सर्वसामान्य लोकांसाठी सरकारने जे काम करायला पाहिजे ते करताना कुठेही दिसत नाही। मनसे आता यावरती परत काही भूमिका मांडणार आहे का? आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही तेव्हाही सांगितलेलं। आम्ही वारंवार आमची 6 निवेदनं आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे दिलेली आहेत की तुम्ही फेरीवाला धोरण राबवा। ज्या सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला गाईडलाईन्स दिलेल्या त्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही काम करणं अपेक्षा आहे। ते जर तुम्ही करणार नसाल तर मला असं वाटतं, आणि महानगरपालिका गेली 3 वर्ष झाली अस्तित्वात नाहीये, त्यामुळे हा सगळा गोंधळाचा भाग आहे। धन्यवाद संदीप देशपांडेजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय आता उच्च न्यायालयाने पालिका आणि पोलिसांना आता ताशेरे ओढलेले आहे। पदपथ मोकळे करता अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पदपथ हे मोकळे केले जाते, मात्र सामान्यांसाठी आपण पाहतोय की हे पदपथ मोकळे नसतात। फेरीवाल्यांची मोठ्या प्रमाणे या ठिकाणी संख्या पाहायला मिळते, काय अधिकची माहिती? नक्कीच शिला, आपण म्हणतो मोकळे फुटपाथ आणि फुटपाथवरती चालण्याची सुरक्षित आहे आणि आपण पोलिसांवरती आता ताशेरे ओढले जातात। या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता फुटपाथावरती
आणि या ठिकाणी फूल मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, तसेच छोटे धंदे असतील, झोपडे असतील, यामुळे संपूर्ण फुटपाथची नावशी झाली आहे. त्यामुळे मोठे फुटपाथ आणि फुटपाथवर चालण्यासाठी सुरक्षित जागा असणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने ते उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, असे निरीक्षण MS सोनक आणि समर सजाग या खंडपीठाने नोंदवले आहे. तसेच आपण इथं पदपथावर आपण इथं तर अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला कठोर ताशेरेही ओढण्यात आलेले आहे. अति महत्वाच्या व्यक्तींसाठी फुटपाथ मोकळे करता नक्कीच आता आपल्याला पाहावं लागेल की आता पालिका आणि पोलीस प्रशासन नेमकं काय निर्णय घेतं. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.